सकाळी लवकर उठून म्हणलं दुकानात बसावं तर भाऊने तेवढी चावी खिशात घेऊन गेला. आता म्हणलं काय करावं. पिऊदादाला हट काय पिऊदादाची गपचीपच गाडी चावी घेतली आणि निघालो कारखान्याकडे आपलं झापाक दिशी. आलो तळ्यावरून आपलं कारखान्याकडे रस्त्याने. ह्या जाताना कॉप्या दिसल्या. कॉप्या काय दिसलं नाही म्हणलं आता ऊनले लागतंय म्हणून तरी झाप करत आलो कारखान्यावर सणा आलो गेटवर आले की बांगशीर वळवली इथं कारखान्या गेटवर आतमध्ये उतारलो खाली. चला म्हणलं गेटवर आतमध्ये. हे बघा कारखान्याच्या आतमध्ये आले म्हणलं आता चला म्हणलं आता आपल्याला माहीत नाही. तेवढा सागर गाठ पाला. सागरला म्हणला चल मी धावतो. चल बाबा म्हणला हितनं असं जायचं आहे म्हणला. मग तिथे गेले सागर लागला एक झॅक्या मारायला माझ्या आधीच. सागरने मला काय पाक डोंगरात चढवला पायऱ्या नुसत्या. अरे बाबू एवढ्या वर असतं काय म्हणलं का कामला का म्हणलं. लय चांग दुखायला लागलं माझं पायऱ्या चढून. आलं बाबा एकदाच वर. भ्या वाटायला लागलं मला वायरेन हिन आहे तिथं दिस बघूनच. हे काय सगळं गरमच होतं टाक्याने कुठनं पायपान काय सगळी गरमच हवा यायची. इथं दिसली बाह्याची कापडं म्हणलं हिथनंच घेऊन जावी. म्हणलं बाह्या कुठं आहे. गेलो बाह्याला हुडकाय परत अजून सगळं गरमच. माझं अंग गरम झालं आधीच. कुठं कोपाडीत बसली होती ही बाह्यान लाला बघत होता गाव कारखान्यावरनं. मला माझी मोटर चालायला बघते मला हिथनं दिसते मला सगळं. मग हिथं कार्यकर्ते जेवताना दिसलं. हे म्हणलं जेवा जावा नको म्हणलं जेवा. मग सागर बाह्याने गाठ घेतली उघडे बाबाची. चल म्हणला हिकडं आपण ऊसकाचं टाकतेली बघू म्हणला. ही बघा असा ऊस फेकते ती. सागरला म्हणलं दुकानाची चावी आणि सागरने आणली गाडीची चावी. चल म्हणलं त्यांना महागारी करून येऊ. आणली दुकानाची चावी ना आलो खाली. त्याला म्हणलं थांबेत आता मी जातो म्हणलं घरी. निघालो घराकडं आपलं. झुपूक दिसे बैलगाड्यातनं कशी तरी गाडी काढली बाहेर. लय दुरळा आणि फोपडा सगळ्या नाका तोंडात चालला होता. म्हणलं आता मी आजारी पडतो बाई आता म्हणलं. आलो बाबा गावात कसं ते दुरळा खात गावात आलो की आलो टपरी पशी. पिऊची गाडी लावली हाय अशी लगेच उगारली टपरी आपली. बसलो झॅक्या मारत. इथून पुढं भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा.